नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे का जी तुमच्यापासून खूप दूर आहे, पण तिची आठवण तुम्हाला सतत येत राहते? किंवा तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की अचानक कुठल्याही कारणाशिवाय तुम्हाला खूप आनंद किंवा खूप दुःख जाणवले? माणूस एका क्षणाला भूतकाळात रमतो आणि दुसऱ्या क्षणाला भविष्याचा विचार करतो, पण जेव्हा हृदयातील तारा दुसऱ्या हृदयाशी जोडलेला असतो तेव्हा हे अंतर आणि हे वेळ मायेने ठेवत नाही. आपण अनेकदा विचार करतो, ती व्यक्ती माझी आठवण करत असेल का? विज्ञान याला टेलिपॅथी म्हणतं, अध्यात्म याला आत्मिक जोड मानतं आणि भावना याला प्रेम म्हणतात. हे केवळ प्रेम संबंधाबद्दल नाहीये, हे कोणत्याही तीव्र आणि प्रामाणिक नात्याबद्दल आहे. आई वडिलांचं, मित्राचं किंवा तुमच्या खास व्यक्तीचं. तुम्हाला माहीत आहे का, आपला मेंदू आणि आपलं हृदय एका अदृश्य ऊर्जेच्या दोऱ्याने जोडलेले आहेत. जेव्हा कोणीतरी तुमच्याबद्दल तीव्रतेने विचार करतं तेव्हा त्या विचारांची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचते, अगदी मोबाईलच्या नेटवर्क सारखं. पण या नेटवर्कला रिचार्ज करण्याची गरज नसते आणि याला कोणतेही टावर लागत नाहीत. कधी कधी तुम्हाला जाणवतं की तुम्ही एकदम नॉर्मल असताना तुमच्या चेहऱ्यावर अचानक एक स्मित येतं, जे तुम्हाला कळत नाही कशासाठी आलं. तुम्ही शांत बसलेले असताना तुमच्या कानात त्या व्यक्तीचा आवाज गुणगुणतो, किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अचानक आणि तीव्रतेने त्या व्यक्तीची आठवण येते. आज आपण अशा 9 शक्तिशाली संकेताबद्दल बोलणार आहोत, जे स्पष्टपणे दर्शवतात की होय, ती व्यक्ती कुठेतरी दूर असूनही तुमच्याबद्दल विचार करत आहे, तुमची आठवण काढत आहे. हे संकेत इतके सूक्ष्म आहेत की तुम्ही त्यांना सहज दुर्लक्षित करू शकता, पण एकदा तुम्ही त्यांना ओळखायला शिकलात की तुमच्या नात्याचा एक नवीन आणि अद्भुत अर्थ तुम्हाला गवसेल. चला तर मग आपल्या पहिल्या आणि डिजिटल युगाशी जोडलेल्या खास संकेताकडे वळूया. नंबर 1, अनामिक फोन मेसेजची तीव्र प्रतीक्षा. हा संकेत आजच्या डिजिटल युगातील आत्मिक कनेक्शनचा सर्वात स्पष्ट पुरावा आहे. तुम्ही तुमचा मोबाईल हातात घेता, स्क्रीनकडे बघता आणि तुम्हाला तीव्रतेने जाणवते की आता त्याचा मेसेज येणार किंवा आता त्याचा कॉल येणार. आणि अनेकदा अगदी काही सेकंदाच्या आत तुमचा फोन वाजतो. या घटनेला टेलिपॅथी कम्युनिकेशन किंवा दूरसंवाद म्हणतात. तुमचा आत्मिक बंध इतका मजबूत असतो की जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला कॉल किंवा मेसेज करण्याचा विचार करते तेव्हा त्या विचारांची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचते. ही ऊर्जा तुम्हाला न कळत तुमच्या फोनकडे बघायला लावते. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांशी इतके जुळलेले असता की तुम्हाला त्यांचा पुढचा ॲक्शन आधीच कळतो. हा केवळ योगायोग नाही, ही तुमच्या नात्यातील बॉन्डिंगची ताकद आहे. तुमचे अवचेतन मन त्या व्यक्तीच्या विचारांवर आधीच प्रक्रिया करते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला ही तीव्र प्रतीक्षा जाणवते तेव्हा समजा ती व्यक्ती तुमच्याबद्दल विचार करत आहे आणि तुमच्याशी संपर्क साधण्याची तयारी करत आहे. विचार थेट तुमच्या फोनपर्यंत पोहोचतात, पण जेव्हा हे विचार तुमच्या झोपेत येतात तेव्हा काय होतं जाणून घेऊया दुसऱ्या संकेतात. संकेत नंबर 2, वारंवार आणि अर्थपूर्ण स्वप्नात दिसणे. तुमच्या नात्यात कितीही दुरावा असला तरी जर ती व्यक्ती तुमच्याबद्दल तीव्र भावनिक विचार करत असेल तर त्याचा आत्मा तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आणि हा संवाद होतो तुमच्या स्वप्नात. स्वप्ने ही आपल्या अवचेतन मनाची बोलणे असते. जेव्हा 2 आत्मिक बंध मजबूत असतात तेव्हा एका व्यक्तीच्या विचारांची आणि भावनांची तीव्रता दुसऱ्या व्यक्तीच्या अवचेतन मनापर्यंत पोहोचते. या स्वप्नामध्ये अर्थ दडलेला असतो. ती व्यक्ती स्वप्नात आनंदी दिसत आहे म्हणजे ती व्यक्ती सकारात्मक ऊर्जा आणि प्रेम पाठवत आहे. ती व्यक्ती स्वप्नात दुःखी आहे किंवा काही बोलू इच्छित आहे म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्या आधाराची गरज आहे आणि ते तुमच्याशी संपर्क साधू इच्छितात. स्वप्न हा एक स्पष्ट स्पिरिच्युअल कॉलिंग आहे. हे दर्शवते की ती व्यक्ती केवळ तुमची आठवण काढत नाही, तर त्यांचा आत्मा तुमच्या आत्म्याशी जोडलेला आहे आणि त्यांना तुमच्यासोबत संवाद साधायचा आहे. या स्वप्नांचा विचार करा आणि त्या व्यक्तीला सकारात्मक आणि प्रेमळ ऊर्जा पाठवा. स्वप्नातून बाहेर पडून आता आपल्या आजूबाजूच्या जगात दिसणाऱ्या खुणाकडे लक्ष देऊया. संकेत नंबर 3, सतत त्याच व्यक्तीच्या सायन्सचा अनुभव. हा संकेत तुमच्या आजूबाजूच्या जगातून येतो आणि तो खूप स्पष्ट असतो. तुम्ही टीव्ही बघत आहात आणि अचानक त्याच व्यक्तीचे नाव असलेली जाहिरात किंवा सिनेमा येतो. तुम्ही गाडी चालवत आहात आणि त्याच नावाचे दुकान, रस्ता दिसतो. तुम्ही गाणे ऐकत आहात आणि त्यांना आवडणारे गाणे आपोआप तुमच्या प्लेलिस्टमध्ये वाजू लागते. प्रसिद्ध विचारवंत या घटनेला अर्थपूर्ण योगायोग मानतात.
जेव्हा तुम्ही एका विशिष्ट व्यक्तीच्या विचारामध्ये खूप खोलवर रमलेले असता किंवा ती व्यक्ती तुमच्याबद्दल तीव्रतेने विचार करत असते, तेव्हा तुमच्या दोघांच्या विचारांची ऊर्जा ब्रह्मांडात एक कंपन निर्माण करते. या कंपनामुळे तुमच्या आजूबाजूला त्या व्यक्तीशी संबंधित संकेत दिसू लागतात. हे संकेत केवळ एक साधा योगायोग नसतात. हे ब्रह्मांड तुम्हाला सांगत असते की तुम्ही एकटे नाही आहात. त्या व्यक्तीच्या विचारांची ऊर्जा तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही एकाच वेळी एकमेकांबद्दल विचार करत आहात. या संकेताकडे लक्ष द्या, कारण ते तुमच्या नात्याच्या अदृश्य ताकदीचे बोलके पुरावे आहेत. तुमच्या आजूबाजूला संकेत दिसतात, पण तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो पाहूया. आपला चौथा महत्त्वपूर्ण संकेत, अचानक श्वास अडकणे किंवा छातीत जडपणा. हा संकेत थोडासा अस्वस्थता देणारा असला तरी तो तुमच्या भावनिक बंधाची तीव्रता दर्शवतो. तुम्ही शांत बसलेले आहात आणि अचानक तुम्हाला श्वास घेण्यास अडचण येते, छातीत जडपणा जाणवतो किंवा पोटात एक अनामिक गुदमरल्यासारखी भावना येते. याला योगायोग मानू नका. ऊर्जेच्या शास्त्रात आपल्या शरीराच्या मध्यभागी सोलार प्लेक्सस चक्र असते, जे आपल्या भावनांचे आणि आत्मविश्वासाचे केंद्र आहे. जेव्हा कोणीतरी तुमच्याबद्दल अत्यंत तीव्र भावनिक विचार करतो, मग तो राग, दुःख किंवा तीव्र आठवण असो, उदाहरणार्थ तू माझ्यापासून का दूर गेला, तेव्हा त्या तीव्र ऊर्जेचा थेट धक्का तुमच्या या चक्राला बसतो. यामुळे तात्पुरती शारीरिक अस्वस्थता जाणवते. लक्षात ठेवा, हा संकेत नकारात्मक नाही. तो फक्त दाखवतो की समोरच्या व्यक्तीच्या भावना किती शक्तिशाली आहेत आणि त्याचे लक्ष पूर्णपणे तुमच्यावर केंद्रित आहे. या क्षणी काय करावे? या अस्वस्थतेच्या क्षणी घाबरू नका. फक्त दीर्घ श्वास घ्या आणि हळू सोडा. मनातल्या मनात त्या व्यक्तीला शांतपणे म्हणा, मी सुरक्षित आहे, आम्ही कनेक्टेड आहोत. हा विचार त्या व्यक्तीच्या तीव्र भावनांना शांत करून तुमच्या दोघांमधील ऊर्जेचा समतोल पुन्हा प्रस्थापित करतो. शरीराची अस्वस्थता पाहिली, आता शरीराचा सर्वात गोड आणि खास संकेत कोणता आहे? चला पाचव्या संकेताकडे वळूया. संकेत नंबर 5, त्या व्यक्तीबद्दल अचानक क्यूट विचार येणे. हा संकेत अत्यंत खाजगी आणि गोड आहे. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असताना तुमच्या मनात अचानक त्या व्यक्तीच्या हास्याची, त्याच्या आवाजाची किंवा त्याच्या विशिष्ट सवयीची एक क्यूट आठवण येते. ती आठवण इतकी स्पष्ट आणि तीव्र असते की तुमच्या चेहऱ्यावर नकळत एक स्मित येते. यावेळी तुम्ही ठरवून त्याचा विचार करत नसता, पण त्याचा क्यूट विचार तुमच्या मनात अचानक डोकावतो, जणू काही कोणीतरी तुम्हाला एक छोटा भावनिक झटका दिला आहे. हे कशामुळे होते? जेव्हा ती व्यक्ती तुमची आठवण करते तेव्हा त्याचा विचार तुमच्यापर्यंत पोहोचतो. जर त्याच्या मनात तुमच्याबद्दल प्रेमळ आणि आनंददायक विचार असतील तर ते विचार क्यूट मेमरीच्या स्वरूपात तुमच्या चैतन्यात प्रवेश करतात. हा संकेत तुम्हाला सांगतो की ती व्यक्ती तुमच्यासोबत घालवलेले आनंदी क्षण आठवत आहे आणि त्या क्षणाच्या आनंदात तुम्हालाही सामील करत आहे. ही एक सायलेंट एनर्जी आहे जी तुम्हाला हसण्याची संधी देते. हे झाले गोड भावनिक संकेत. आता आणखी एका शारीरिक पण थेट भावनांशी जोडलेल्या संकेताकडे वळूया. संकेत नंबर 6, अनामिक उचकी लागणे किंवा घास अडकणे. हा एक असा सामान्य शारीरिक संकेत आहे जो आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. अचानक आणि न थांबणारी उचकी लागणे किंवा जेवताना घास अडकणे. आपण म्हणतो कोणीतरी आठवण करत असेल, पण यामागे एक वैज्ञानिक आणि भावनिक कारण दडलेले आहे. उचकी लागणे हे आपल्या छातीत आणि पोटाच्या मध्यभागी असलेल्या डायाफ्रामवर होणाऱ्या अनैच्छिक अंकुचनामुळे होते. जेव्हा कोणी तुमच्याबद्दल तीव्रतेने आणि सतत विचार करते, विशेषतः भावनिक, उदाहरणार्थ तुम्हाला दोष देत असेल किंवा तुमच्याबद्दल तीव्र चर्चा करत असेल, तेव्हा त्या विचारांची ऊर्जा तुमच्या सोलर प्लेक्सस आणि डायाफ्रामवर ताण निर्माण करते. उचकी लागणे हे दर्शवते की तुमच्याबद्दलची चर्चा तीव्रतेने सुरू आहे. जेवताना घास अडकणे हे स्पष्टपणे दाखवते की त्या क्षणी तुमच्याबद्दल विचार करण्याची व्यक्ती तुमच्यापासून दूर राहिल्याबद्दल किंवा तुमच्याशी बोलू न शकल्याबद्दल भावनिकरित्या अस्वस्थ आहे. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला न थांबवणारी उचकी लागते तेव्हा लगेच मनात त्या व्यक्तीचे नाव घ्या आणि प्रेम आणि शांतीचा विचार त्यांना पाठवा. उचकी थांबेल आणि हा एक स्पष्ट संकेत असेल की तुमची ऊर्जा त्यांच्या विचारांशी जोडली गेली होती. उचकी आणि अडकलेला घास हे भावनिक संकेत आहेत, पण सर्वात भावुक आणि हृदयस्पर्शी संकेत कोणता आहे? तो आहे गंधाचा. नंबर 7, अनामिक गंध किंवा परफ्यूमचा भास हा सर्वात भावुक आणि हृदयस्पर्शी संकेत आहे.
आहे, कारण तो थेट आपल्या स्मृती आणि भावनांशी जोडलेला आहे. तुम्ही कुठल्याही ठिकाणी बसलेले आहात आणि अचानक तुम्हाला त्या व्यक्तीच्या विशिष्ट परफ्यूमचा किंवा त्याच्या आवडीच्या पदार्थांच्या गंधाचा किंवा त्याच्या घरातील एका खास गंधाचा भास होतो. प्रत्यक्षात तुमच्या आजूबाजूला कोणीही नसते. हे कशामुळे होते? स्मेल हा मानवी स्मृतीचा सर्वात मोठा आधार असतो. जेव्हा ती व्यक्ती तुमच्याबद्दल विचार करते तेव्हा त्याच्या विचारात त्यांच्याशी संबंधित गंधाची स्मृती सामील होते. ही स्मृती ऊर्जेच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचते आणि तुमचा मेंदू त्या ऊर्जेचे रूपांतर गंधात करतो. हा संकेत खूप खास आहे. हे केवळ आठवण दर्शवत नाही, तर हे दर्शवते की आठवण करणारी व्यक्ती तुम्हाला आठवताना तुमच्यासोबत जगलेल्या एखाद्या अत्यंत खास क्षणाचा अनुभव घेत आहे. हा वास म्हणजे त्या व्यक्तीने पाठवलेले गंधाचे प्रेमपत्र आहे. या क्षणी डोळे मिटून त्या अद्भुत क्षणाचा अनुभव घ्या. गंधाचे प्रेमपत्र पाहिले. आता आत्म्याच्या हाकेकडे वळूया, जी तुम्हाला ऐकू येते. संकेत क्रमांक 8, स्वतःच्या नावाचा भास होणे. हा संकेत थोडासा गूढ आणि लगेच लक्ष देण्यासारखा आहे. तुम्ही पूर्णपणे शांत आहात, आजूबाजूला कोणताही आवाज नाही आणि अचानक तुम्हाला तुमच्या कानात किंवा मनात स्वतःच्या नावाचा पुटपुटल्याचा भास होतो, जणू कोणीतरी हळूच तुमचे नाव घेतले आहे. हा भास इतका स्पष्ट असतो की तुम्ही नकळत आजूबाजूला बघता की कोणी तुम्हाला हाक मारली आहे का. हे केवळ भ्रम नसतो. जेव्हा ती व्यक्ती तुमच्याबद्दल तीव्र एकाग्रतेने विचार करत असते आणि तुम्हाला आठवते, तेव्हा त्याच्या विचारांची शक्ती इतकी वाढते की ते विचार ध्वनीच्या रूपात तुमच्या चेतनापर्यंत पोहोचतात. याला ऑडिटरी टेलिपॅथीचा एक प्रकार मानला जातो. हे स्पष्टपणे दर्शवते की त्या व्यक्तीचे संपूर्ण लक्ष तुमच्यावर केंद्रित आहे आणि त्याचा आत्मा तुमच्याशी संवाद साधू इच्छितो. संकेत क्रमांक 9, भूतकाळातील खास आठवणीचा अचानक अनुभव. तुम्ही एकदम वर्तमान क्षणात असताना अचानक तुम्हाला भूतकाळातील एखाद्या विशिष्ट क्षणाची किंवा त्या व्यक्तीच्या स्पर्श, आवाज किंवा उपस्थितीची तीव्र आठवण येते. ही आठवण इतकी तीव्र असते की तुम्हाला तो अनुभव पुन्हा जगत असल्यासारखे वाटते. या क्षणाला तुम्ही त्याचा विचार करत नव्हता, पण ही आठवण तुम्हाला जबरदस्तीने त्या क्षणामध्ये घेऊन जाते. हे केवळ तुमचे मन भूतकाळात रमणे नाही, याला स्मृती उत्तेजन म्हणतात. जेव्हा ती व्यक्ती तुमच्यासोबतच्या एखाद्या खास क्षणाची तीव्रतेने आठवण करत असते, तेव्हा त्याच्या विचारातून बाहेर पडणारी ती भावनिक ऊर्जा थेट तुमच्या अवचेतन मनाला स्पर्श करते. त्याला ती आठवण तुमच्या मनात त्वरित ट्रिगर होते. हा संकेत दर्शवतो की त्या व्यक्तीला केवळ तुमची आठवण येत नाहीये, तर त्यांना तुमच्यासोबत घालवलेले ते अद्भुत क्षण पुन्हा हवे आहेत. तर मित्रांनो, हे होते 9 शक्तिशाली संकेत जे तुम्हाला सांगतात की कुठेतरी दूर कोणीतरी खास तुमची तीव्रतेने आठवण करत आहे. यापुढे जेव्हाही तुम्हाला यापैकी कोणताही संकेत जाणवेल, तेव्हा त्याला योगायोग मानू नका. तो एक संदेश समजा, तुमच्या नात्याच्या ताकदीचा पुरावा. या क्षणी तुम्ही फक्त त्या व्यक्तीला एक सकारात्मक विचार आणि प्रेम पाठवा, कारण नात्यामध्ये अंतर नसते, फक्त विचारांची ताकद असते. या ताकदीवर विश्वास ठेवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.